पाकिस्तानी लष्करी जवान आणि पाकिस्तानी पोलिसात शाब्दिक चकमक। खैबर पख्तूनवाच्या लकी मारवत भागामधला प्रकार। पोलीस अधिकाऱ्यांचा पाकिस्तान आर्मीमधल्या अधिकाऱ्यांसोबत वाद। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पाकिस्तान नौदलाकडून समुद्र क्षेत्रामध्ये परदेशी जहाजांना येण्यास बंदी। नौदलाच्या अभ्यासासाठी समुद्र भागात पाकिस्तानकडून बंदी। 30 एप्रिल ते 2 मे दरम्यान बंदी असणार। जगाला घाबरवण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार खोटे बोल। 29-30 एप्रिलच्या रात्री भारताचे 4 राफेल पाकवर घिरट्या घालत होते असा जगभर खोटा प्रोपगंडा। जगाकडून मदत घेण्यासाठी पाकची खेळी। एलओसीवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच। पाककडून आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन। जम्मूमधील परागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार। पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर भागामध्ये रात्री 10-12 राऊंड फायर। स्थानिकांचा दावा, गोळीबारानंतर अखनूर भागामधील नागरिक अलर्टवर। पाकिस्ताननं भारतासाठी हवाई सीमा बंद केल्याचा पाकिस्तानलाच फटका बसणार। हवाई प्रवास शुल्काचा स्त्रोत बंद। दररोज $7 लाख नुकसान। पहलगाम हल्ल्यामधील दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर सहभागी। फारुक अहमद पीओकेमध्ये लपल्याची माहिती। 2 वर्षांमध्ये फारुक अहमदनं इतर दहशतवाद्यांच्या मदतीनं अनेक हल्ले केल्याची माहिती। पाकिस्तानी शेअर बाजारामध्ये 2500 पेक्षा जास्त अंकांची घसरण। 2 तासांमध्ये 46,000 कोटी पाकिस्तानी रुपयांचं नुकसान। हल्ल्याचे 1 दिवस आधीच जालन्याच्या पर्यटकानं दहशतवाद्यांना पाहिलं। दहशतवाद्यांनी धर्म विचारला। पर्यटक आदर्श राऊत यांनी एनआयला ईमेल करून दिली माहिती। पहलगाममध्ये प्लॅन करून दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली। एनआयची माहिती।